आवली वहिनी, लक्ष्मीची मूर्ती बघा. अरे वा, किती सुंदर मूर्ती आहे. थँक्यू बबलू दादा. बरं, तुमची तब्येत कशी आहे? दुखणं कमी झालं का? मुक्का मारता आता बरं आहे. बरं. मला वाटतंय पूजेचं सगळं साहित्य आहे इथेच. सावली वहिनी, एकदा नीट बघा, काय राहिलं असेल तर परत जातो. मी बघते एकदा. बबलू दादा, मला वाटत नाही काही राहिलंय. तरी काही राहिलं असेल तर मी तुम्हाला कळवेन, पण तुम्ही आता आराम करा. चालेल. बरं झालं बबलू दादांनी ही मूर्ती आणली आहे. ह्या मूर्तीशिवाय पूजा होणं शक्यच नाहीये. अच्छा, असं आहे तर ही मूर्ती महत्वाची आहे, याशिवाय पूजा होणार नाही. आणि मला तर पूजा होऊ द्यायचीच नाहीये. सावली, झालं का? ते सामान इथे आण ना. आले. वहिनी घ्या. वहिनी, तुम्ही नैवेद्याची तयारी करा, तोवर आम्ही पूजा मांडतो. चालेल. ठीक आहे, मी बघतो. सारंग, सगळे पेपर्स बघितले, सगळे डॉक्युमेंट्स नीट चेक केले. अरे इतकं तर ऑडिटर पण चेक करत नाही, तितकं चेक केलंय मी. मिस्टेक कशातच नाही आहे रे. मग ह्या इन्कम टॅक्सवाल्यांना गोळ सापडला कुठे? किंवा त्यांना सापडत पण नसेल. आपले अकाउंट सीज केलेत, याचा अर्थ प्रकरण मोठं आहे. मला माहिती आहे आपली काही चूक नाही यात, पण तरी त्यांनी एवढा खेळ का मांडलाय कळत नाहीये. मे बी त्यांना आपल्याला उगीच त्रास द्यायचा असेल. करेक्ट आहे. त्यांना ना मे बी आपल्याकडून पैसा काढायचा असेल, आपल्याला भीती दाखवून. काही होऊ शकतं. उगाच निष्कर्ष नको काढायला. आधी बघूयात काय झालंय ते. कदाचित आपल्याकडून पण काही चूक झाली असेल आणि आपल्याला माहिती नसेल तर आपण खात्री करून घेऊयात, नंतर बघू काय करायचं ते. ऐश्वर्या, हळू जरा. हळू केलं तरी होईल ते. हळू जरा. आय नो. आधी चुका करायच्या आणि मग आम्हाला ग्रँटेड घेऊन कामाला लावायचं. पूजा करतेय, आधीच काळजी घ्यायची ना चुका होणार नाही याची. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या मुलीला जबाबदारी दिली कंपनीची. चांगली सुरू झालेली कंपनी बंद पाडणारी मूर्ख मुलगी. मान्य आहे मला तुझा सावलीवर राग आहे, पण यात सावलीची चूक आहे हे ठामपणे कसं काय सांगू शकतेस तू? कारण मला माहितीये काय घडलंय ते. कसं काय? म्हणजे अमृता वहिनी, हे बघ, इतकी वर्ष मी पण ऑफिसला जात होते, तुला माहिती आहे. मला एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा आणि म्हणून त्यावरून मी अंदाज बांधला. नक्की या मुलीने काहीतरी घोळ घातला असणार आहे. आय एम शुअर. अजून काय पाहिजे? महालक्ष्मीची मूर्ती. मूर्ती? कुठे आहे मूर्ती? कुठेच सापडत नाहीये मूर्ती. तारा मॅडम, तुम्ही मूर्ती पाहिलीत का? नाही, इथे कुठे दिसत नाहीये मूर्ती. कोणी आणली होती? बबलू दादांनी. मग आहे कुठे आता? तेच कळत नाहीये. आपण तिघी तर इथेच आहोत, मग मूर्ती कुठे गेली असेल? मी परत एकदा बघते.
कुठेच सापडत नाहीये. अगं मग अशी कशी गायब झाली? मला नाही माहित कुठे गेली. पण मग पूजा नाही का होणार? कारण बाकी सगळं तर तयार आहे ना. नाही ना, त्या मूर्तीशिवाय पूजा होणं अशक्य आहे. कळतच नाहीये काय करावं. आपल्या हिशोबात तर कुठेच गडबड दिसत नाही मला. यांना कुठून घोळ सापडलं काय कळत नाहीये. सारंग सर, इन्कम टॅक्स कडून मेल आला आहे. त्यांना आपल्या ज्या पेपर्समध्ये घोळ सापडला आहे ते त्यांनी शेअर केले आहेत. मी तुम्हाला मेल पाठवलाय, एकदा चेक कराल. बेस्ट. आता चेक करून बघूयात काय घोळ झालाय तो. कुठे गेली असेल मूर्ती? अरे काय, चला सुरू करूया पूजा. का थांबलोय आपण? बाकी सगळी तयारी झाली आहे पण मूर्ती सापडत नाहीये बहीण. अरे देवा, मूर्ती इम्पॉर्टंट असते ना, म्हणजे मूर्तीशिवाय पूजा नाही होणार. मला तर वाटतं देवीचीच इच्छा आहे तिची पूजा होऊ नये म्हणून. हो पण ती मूर्ती कुठे गेली असेल? बाहेरून तर कोणीच आलं नाहीये. मला काय विचारतेस? मी आत्ता आले तुझ्यासमोर आणि पूजेची जबाबदारी तू घेतलीयस ना. तू एकमेव जबाबदार व्यक्ती आहेस या घरात. मला बेजबाबदार म्हणून कंपनीतून बाहेर काढलं ना. मग आता मला कसं माहिती असेल मूर्ती कुठे? तू शोध बघ, कुठेतरी ठेवली असशील. हॅलो, काय झालंय? माझ्याकडे का बघतेस अशी? माझ्यावर संशय घेतेस तर मला नाही माहित मूर्ती कुठे. तू पाहिलंस ना, मी आत्ता आले. सो आय डोंट नो. गणपती विसर्जनला काय घडलं होतं हे विसरले नाहीये मी असं. काय बोलते? मला नाही माहित. मला नाही आठवत काही. आणि हे घरचे आहेत ना, फाजील विश्वास दाखवतात तुझ्यावर. तू काय करतेस माहितीये? कायम चुका करतेस आणि स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यांवर फोडतेस. आणि आत्ता या मोमेंटला पण तू तेच करतेस. स्वतःच्या चुकांचं खापर माझ्यावर फोडतेस. तुझ्या नशिबात नसेल तर नाही होणार ही पूजा सावली. पूजा तर होणारच. ही मूर्ती माझ्या कपाटात होती ही मूर्ती. मला आत्ता लक्षात आलं म्हणून मी पटकन आणली.